मोकळं वातावरण आणि शुद्ध हवा ही फक्त गावाकडेच भेटते. काय खरं आहे ना? तर कोणाकोणाला गावाला जायला आवडतं ते नक्की सांगा. आणि हे आमचं गाव आहे, हे वरती पांडवगड आहे आणि हे आमच्या घराच्या पाठीमागे अशी वेगवेगळी झाडं लावली आहेत. तर चला बघूया कोणती कोणती झाडे आहेत आणि काय काय आहे. आणि हे बघा, साई आणि समृद्धी पण आहे इथे पाठीमागे बघायला आलेत काय काय लावलेत. आणि हे एक वांग्याचं छोटंसं रोप लावलं आहे आणि ह्याला एक वांग आला आहे. आणि बाकीच्या दुसऱ्या झाडांना फुलं आली आहेत. आता ती फुलानंतर वांगे यायला सुरुवात होईल, पण आता तर सध्या एकच वांग आलं आहे. हे आहे लिंबूचं झाड आणि ह्याला बघा लिंबू असे आले आहेत छोटे मोठे असे. आणि हे आता पावसाळ्यामध्ये एवढं छान बहरले, याला खूप असे लिंबू आले आहेत. आणि बघा खाली हाताच्या तोडण्यासारखे आले आहेत. आणि लिंबूचा वास घेऊन बघितला तर एवढा छान असा वास येत होता ना लिंबूचा, खूप असा मस्त असा लिंबूचा वास येत होता. त्याच्यानंतर थोडेसे लिंबू काढून हे बघा 4 ते 5 लिंबू काढून घेतल्यानंतर हे बघा शेवग्याच्या शेंगेचं झाड आहे. आणि खूप असं पावसाळ्यामध्ये छान अशी पालवी वगैरे फुटली आहे त्याला. आणि त्याच्यानंतर सासूबाईंनी एक मोठी काठी घेतली आणि ते शेंगा काढण्याचा प्रयत्न केला, पण शेंगा खूप वरती होत्या, पण छान आणि कोवळ्या अशा शेंगा आलेल्या त्यांनी खूप